आजच्या सकाळची सुरुवात होते रत्नागिरीसाठी लिफ्ट मागताना, जी 80 किलोमीटरची कोकणातली माझी परत एक लॉंग जर्नी आहे. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. कोकणात लिफ्ट मागून फिरताना माझ्यासोबत माहित नाही का खूप वेगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजतोय, कारण रत्नागिरीसाठी ह्या काकांनी मला लिफ्ट दिली होती. मी गाडीत बसलो आणि काकांची मी प्लेलिस्ट ऐकली. असो तितक्यात हे काका मला बोलतात, जाता जाता तुम्हाला माझी एक फेवरेट जागा दाखवतो. म्हणजे लिफ्ट फक्त 10 किलोमीटर पर्यंत होती, पण हे आम्हाला 30 किलोमीटर लांब घेऊन आले. एका टायमाला असं वाटलं मी चुकीच्या माणसाची लिफ्ट तर नाही ना घेतली, पण नाही, काका खरंच मला राजवाडीकडे असलेल्या गरम पाण्याचं कुंड दाखवायला घेऊन जातात आणि मग गावात अजून आतमध्ये घेऊन जाऊन लपलेलं शंकराचं खूप वर्ष जुनं एक मंदिर दाखवतात. मी मंदिर बघून तर आश्चर्यचकित पडतो. एकावर एक असलेलं हे मंदिराचं हे गाभार. पुरातन विभाग याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांनी जर संगोपन केलं ना, खजिनाच आहे. माहित पडतं काकांना हेल्थचा काहीतरी इश्यू आहे, तरी सुद्धा ते आम्हाला इतक्या लांब चालत घेऊन आले. लास्टला काका मला खूप आवडीने त्यांचं आवडतं काम दाखवतात. पैसे कमवणे आणि साठवून ठेवणे हा माझा उद्देश नाही, तर माझी कला जिवंत ठेवण्यासाठी हे माझे सगळे व्याप चालू असतात. खरंच कोकणातली माणसं खूप खूप स्पेशल असतात. जेव्हा जेव्हा भेटतात ना, तेव्हा लाईफचा कधी न विसरणारा लेसन शिकवून जातात.